हे मुंबईमध्ये असलेले सण म्हणजे महाराष्ट्रात असलेले सण विशेषतः मुंबई आणि उत्तर प्रदेशची निवडणूक ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती यू पी एस टी एफची त्याच पद्धतीनं दिल्ली स्पेशल सेलची ही मोठी कारवाई आहे. कारण का जर आपण पूर्ण ब्रीफ पाहिलं तर ब्रीफमध्ये दोन गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की ह्यांच्याकडे आय डी बॉम्ब जे आहेत हे जिवंत आय डी बॉम्ब जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत. म्हणजे यांची पूर्ण तयारी झाली होती घातपात घडवण्याची. यांना फक्त आदेश येणं बाकी होतं आणि आदेशानुसार किंवा त्यांनी जो कट रचला होता त्या कटानुसार वेळेनुसार हे फक्त ब्लास्ट जे बॉम्ब आहेत ते काही ठिकाणी ठेवून तसे ब्लास्ट करायचे होते. आता याच्या आधीच यू पी एटीस असेल किंवा एस टी एफ असेल, दिल्ली स्पेशल सेल असेल, यांनी त्यांच्या सूत्रांमार्फत माहिती मिळून या लोकांना अटक केली. त्यामुळे मोठा मोठा अनर्थ टळलेला आहे, मोठी दुर्घटना टळलेली आहे, अनेकांचे जीव याच्यामध्ये वाचलेले आहेत असंच म्हणावं लागेल. ह्यातला जो प्रमुख आरोपी जो आहे, मुख्य सूत्रधार जो आहे जान मोहम्मद शेख, याची 4 ते 5 नावं आहेत. उर्फ उर्फ नावाने हा 4 ते 5 नावांनी ओळखला जातो. प्रत्येक ठिकाणी हा आपली ओळख लपवून राहतो. मुळात जेव्हा दिल्ली स्पेशल सेलने याला अटक केली, याचा सर्व बॅकग्राऊंड पाहिला तर राजस्थान कोटा इथून तो दिल्लीला येत होता आणि दिल्लीला येत असताना त्याला त्या ठिकाणी अटक केलेली आहे. आता हा राजस्थान कोटा मुंबईचा राहणार आहे. मग राजस्थान कोटाचा संबंध काय, तर दाऊद इब्राहिमचं राजस्थानमधील सगळी कामं जी आहेत तो हा जान मोहम्मद शेख जो आहे, अली शेख जो आहे तो सांभाळत होता आणि तो सतत दाऊदच्या संपर्कामध्ये होता, अनिस इब्राहिमच्या संपर्कामध्ये होता. पण मुंबईत त्याची ओळख काय होती, तर एक साधारण ड्रायव्हर, चाळीमध्ये झोपडीमध्ये राहणारा व्यक्ती आणि ज्याला पैशांसाठी दिवस रात्र काम करावं लागतं. ड्रायव्हरचं काम तो आता का करत होता ही गोष्ट देखील समोर आलेली आहे. ड्रायव्हरचं काम करत असताना म्हणजे एखादा व्यक्ती कुठे आहे तर तो ड्रायव्हिंगसाठी ड्रायव्हर आहे, त्यामुळे तो भाडं घेऊन बाहेर गेलेला आहे. 2-4 दिवसानंतर येणार आहे. आपल्याला माहिती असेल की मोठमोठे कंटेनर जे आहेत हे पंजाब असेल किंवा विविध राज्यातून येतात आणि हे लोक 39 दिवस ते 45 दिवस सलग ट्रॅव्हलिंग करतात. मोठा यांचा एक जर्नी असते, मोठा यांचा प्रवास असतो आणि त्याचाच कुठेतरी फायदा घेऊन फक्त नावाला एक ड्रायव्हर आहे किंवा कंटेनर रायडर आहे असं करून हा जान मोहम्मद शेख जो आहे तो बाहेर पडायचा आणि बाहेर पडून तो काम नाही तर हे दहशतवादी कृत्य करण्याकरता कट रचायचा. मुलांना प्रशिक्षण देण्याकरता त्यांना पाकिस्तानात पाठवायचा किंवा त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण जे आहे ते दिलं जायचं. आता या तपासामध्ये जी गोष्ट समोर आली आहे त्यानुसार की हा जो जान मोहम्मद शेख आहे हा दाऊदच्या संपर्कामध्ये होता, दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिम याच्या संपर्कामध्ये होता. ह्या 6 पैकी जे 2 जण आहेत त्यातले ते 2 पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग देखील त्यांना झालेलं आहे आणि इतर जे लोक आहेत यांना पाकिस्तानाहूनच ऑनलाईन प्रशिक्षण जे आहे ते दिलं गेलं होतं. म्हणजे उपलब्ध वस्तू, आपल्या घराच्या आजूबाजूला उपलब्ध वस्तू ज्या आहेत त्याच्यापासून बॉम्ब कसा बनवायचा ही सुरुवातीपासूनची मोडस ऑपरेंडी जी आहे ती इंडियन मुजाहिदीनची आता सर्व दहशतवादी यंत्रणा ज्या आहेत त्यांनी राबवलेली आहे. कारण का बॉर्डरवरून आरडीएक्स आणणं किंवा स्फोटक आणणं हे आता अवघड होऊन बसलेलं आहे. मग इथल्या इथं कशा पद्धतीने सगळं करण्यात येईल. आता आणखीन एक गोष्ट म्हणजे की 1 किलो 2 किलो आरडीएक्स जे आहेत ते जमा करण्याकरता हे लोक कसे करतात, तर अगदी साधं 50 ग्रॅम 100 ग्रॅम आरडीएक्स जे आहेत ते वेगवेगळ्या मार्गातून म्हणजे नेपाळ मार्गे असेल किंवा आपल्या भारताच्या बॉर्डर असतील पण जे तिथून जे सगळा जो जीवनावश्यक वस्तू येतात त्याच्यामध्ये कुठेतरी लपून हे सगळं आणलं जातं. पण असं 100 ग्रॅम 50 ग्रॅम करत 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 हे लोक 8 ते 10 किलो 20 किलो 50 किलो आरडीएक्स आणतात आणि मग एकत्र करतात. ते विविध भागात गेलेलं असतं ते एकत्र करतात, बॉम्ब तयार करतात आणि मग ब्लास्ट करतात. अजित, खूप महत्त्वाची माहिती आहे ही आणि एक मोठी कारवाई आहे एटीएसची. पण या जान मोहम्मद शेखच्या व्यतिरिक्त बाकी कोणाकोणाला कुठून कुठून ताब्यात घेण्यात आलं आणि साधारणपणे काय यांची मोडस ऑपरेंडी होती किंवा यांच्या टार्गेटवर कोण होतं? बरोबर मिलिंदजी. हा जान मोहम्मद शेख मुंबईचा होता. ह्याला राजस्थानवरून कोटातून इथून निघताना दिल्लीमधून मधल्या भागामध्ये अटक केलेली आहे. तर बाकीचे लोक आहेत त्यांना उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आलेली. उत्तर प्रदेशच्या बहुतांश लखनौ या भागातूनच सगळ्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि तिथूनच सगळ्यांचे जे म्हणजे हे सगळे लोक एकत्र झाले होते हे आता दिल्ली स्पेशल सेलचे अधिकारी त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगितलेली माहिती आहे. आणि हे सगळे एकत्रित आले होते. याचं कारण म्हणजे यांची पूर्ण तयारी झाली होती, यांना घातपात घडवायचा होता त्याकरता एकत्र आले होते. आणि मुळात एस टी एफच्या अधिकाऱ्यांचं स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं हे आहे की आम्ही ह्यांच्या पूर्ण मागावरती होतो. ह्यांना वेगळं पकडलं असतं तर ह्यांचे इतर साथीदार जे आहेत ते त्या ठिकाणी अलर्ट झाले असते आणि मग आम्हाला मेन ज्या गोष्टी आहेत आरडीएक्स असेल किंवा काय, कारण का यांचे स्लीपर सेल स्ट्रॉंग असतात. एखादा व्यक्ती पकडला गेला, एखादा मॉड्यूल जो आहे तो बस झाला की पुढच्या मॉड्यूलकडे सगळं हँडओव्हर केलं जातं आणि बाकीचे जे आधीचे जे मॉड्यूल आहेत ते लोक अंडरग्राऊंड होतात. त्यामुळे मग तपास यंत्रणांना फक्त दहशतवादी हातात लागतात
पण त्यांचं मटेरियल जे आहे त्यांनी जे तयार केलेलं आहे दहशतवादी कारवाई करण्याकरता ते सापडत नाही. मग या पद्धतीने ह्या सगळ्यांना एकत्र मॉनिटरिंग केलं गेलं आणि त्यानंतर अटक केली गेली. तर आता ह्यांचं काम करण्याची पद्धत कशी आहे, तर मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की छोट्या वस्तूंपासून ज्या उपलब्ध वस्तू ज्या आहेत आपल्या आजूबाजूला आणि मग ते आरडीक्स असेल किंवा स्फोटक असेल ही बाहेरून आणणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळं तयार करणं आणि मुळात बरं. ह्यांच्या टार्गेटवरती मिलिंदजी मुंबई आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका होत्या. मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, पण ह्याहीपेक्षा पुढे जाऊन की आता महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध लावलेले आहेत. गर्दी करू नये, मंडपात जाऊ नये, ऑनलाईन दर्शन घेऊ नये. ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी जे आहे ते असं कळतंय की गर्दी ठिकाणं म्हणजे रेल्वे स्टेशन आणि त्याचबरोबरीनं हॉस्पिटल ज्या ठिकाणी सध्या आता जास्त गर्दी असते अशा ठिकाणी जाऊन हा बॉम्ब ठेवायचा. कारण सध्या संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये हॉस्पिटल्स हा सगळ्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. कारण का बरेचसे पेशंट असतात, पेशंटचे नातेवाईक असतात, डॉक्टर पूर्ण इक्विपमेंट बरोबर. म्हणजे एखादा हॉस्पिटल उडवून दिलं हॉस्पिटलमध्ये गर्दी जास्त असते. बरोबर. रेल्वे स्टेशनवर आता थोडीशी गर्दी व्हायला लागली, पण जास्त गर्दी अनेकदा अजूनही थोडीशी हॉस्पिटलमध्ये असते. अजित, या खूप महत्त्वपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आपण अपेक्षा करूयात की हा